आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीनं घेतलाय। खरातला घेऊन ईडी मुंबईकडे रवाना झाली आहे। अशोक खरातला आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाईल। नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनं अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा ईसीआयआर दाखल केलेला आहे। या प्रकरणातील कटाचा उलगडा करण्यासाठी तसंच अंतिम लाभार्थी कोण आहेत हे शोधण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी खरातची कोठडी आवश्यक असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलंय। सकाळी 11च्या दरम्यान अशोक खरातला मुंबईत ईडी चौकशीसाठी हजर केलं जाणार आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, आतापर्यंत अशोक खरातनं कोट्यवधींचे गैरव्यवहार केलेले आहेत। ईडीनं ताबा घेतलेला आहे। कोणकोणत्या व्यवहारांची चौकशी होईल, काय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे? आपण आता दृश्यांमध्ये बघतोय अशोक खरात याचा ताबा आता ईडीने घेतलेला आहे आणि नाशिक पोलिसांचं, नाशिक रोड पोलिसांचं पथक हे आता अशोक खरातला मुंबईच्या दिशेने घेऊन निघालेलं आहे। अशोक खरात याच्यावर जे 17 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक शोषणासंदर्भातले आहेत। त्याचा जो तपास आहे तो एसआयटीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मात्र इतर जे गुन्हे आहेत ते आर्थिक फसवणुकीचे आहेत। त्याचबरोबर अशोक खरात याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इतक्या कमी दिवसामध्ये कशी वाढली हा प्रामुख्याने प्रश्न आहे। कोट्यवधी रुपयांचे त्याच्याकडे मालमत्ता आहे, त्यामध्ये जमिनी आहेत, काही इतर फ्लॅट वगैरे आहेत। तर याचा तपास आता ईडी करणार आहे। याच्यामध्ये त्याने 2 पतसंस्थांच्या माध्यमातून जी खाती खोललेली होती, बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खाती खोलण्यात आलेली होती। तर त्याच्यामध्ये त्याला कोणी सहभाग होतं, कोणाकोणाचं ते षडयंत्र होतं, या सर्वांचा तपास हा केला जाणार आहे। त्याचबरोबर त्याच्यात भागीदार असणारे काही अधिकारी असतील, नेते असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील त्या सर्वांची देखील आता चौकशी ही केली जाणार आहे। या आधीच ईडीने अशोक खरातशी संबंधित काही लोकांची चौकशी देखील केलेली आहे। त्यांच्याकडनं जी माहिती हाती आलेली आहे त्या दृष्टीने आता पुढचा तपास हा केला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। अशोक खरात याचा ताबा आज ईडी पुढील चौकशी करणार आहे। मनी लॉन्ड्रिंग सह इतर सर्व विषयांची चौकशी केली जाणार आहे। ठीक आहे मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।